श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आम्ही गुरुचरित्राच्या एका दिवसाच्या पारायणासाठी गेलो होतो नरसोबाच्या वाडीला। तर आज सकाळी पहाटेचं लवकर गेलो 5 वाजता आणि गुरुचरित्राचं आज एका दिवसाचं पारायण केलं। ते पारायण झाल्यावर परत म्हणलं नरसोबाच्या वाडीला आपण तिथं आलोय तर महाराजांच्या दर्शनाला जायचं। आणि ही आपल्या गुरुमाऊलींनी त्र्यंबकेश्वरचं जसं आहे तसं हे गुरुपीठ चालू केले आपलं ह्याच्यासाठी पारायणासाठी। आणि मग तिथं आम्ही पारायण केलं आज आणि परत गेलो महाराजांच्या दर्शनासाठी। आणि आज गुरुवार होता त्यामुळं खूप गर्दी होती। तर तसंच गर्दीमध्ये सगळी आम्ही गेलो होतो एक 20 भर जणी। तर 20 भर जणी गेलेल्या, दोघी तिकडं दोघी इकडं अशी सगळीजण मिळून आपलं जरा मागं जरा पुढं करत गेलो। आणि गर्दी जास्त असल्यामुळं मुखदर्शन घेतलं सगळ्यांनीच आणि मागं फिरलो मग मुखदर्शन घेऊनच, कारण खूप गर्दी होती आणि सगळी लाईन पण लागली होती। आज गुरुवार होता त्याच्यामुळे आणि पारायणाला आलेली पण सगळीजणी दर्शनाला त्यामुळे एकदमच गर्दी झाली। आणि हे नदीचं ते सगळं खूप असं छान म्हणजे निसर्गरम्य दिसत होतं सगळं। आणि मग तेवढंच कॅप्चर केले, कारण सगळ्या आमच्या काकी ते म्हणत होत्या काय सारखं तुझा कॅमेरा चालू असते सर, चल बरोबर वेळ झालाय आपल्याला अगोदरच। मग गेलो परत तिथनं दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं आणि तिथं एक जणांचा काव खाल्ला की मॅडम मोबाईल बंद करा, दर्शन घ्या म्हणून। मग लगेच तिथनं मोबाईल लगेच बंद केला आणि परत झालं दर्शन, म्हटलं थोडा वेळ बसायचं। मग हे तेवढंच कॅप्चर केलं नदीचं तिकडचं, कारण तिकडं पण जाऊन दिलं नाही। तर मग चला बाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। लाईक करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद।